जर तुमच्यासोबत ती व्यक्ती बोलत असेल, हसत असेल आणि अचानक कळलं की ती या जगातच नाही, तर त्या रात्री 11 वाजता तो मुलगा टेरेसवर आला, ती पण आली. रात्री 3 वाजेपर्यंत ते दोघं बोलत राहिले आणि तो शेवटी म्हणाला, जर तुला फोन आला आणि मी या जगात नसेन असं बोलले तर तू काय करशील? पण तिला ते फक्त मस्करी वाटली आणि तेव्हाच तिला एक फोन आला. सकाळची वेळ, घरात मृदू प्रकाश पसरलेला. किचनमधून चहाचा वास येतो. ती आरशासमोर उभी आहे. ओठांवर हलकंसं हास्य, डोळ्यात स्वप्न, हातात फोन. त्याचा मेसेज वाचते, आज पण हसत राहा, कारण लवकरच तू कायम माझ्यासोबत असणार आहेस. ती लाजते, फोन छातीशी घट्ट धरते. दुसरीकडे तो घरात बसून आईसोबत लग्नाच्या तारखांवर चर्चा करत असतो. आई हसत म्हणते, मुलगी चांगली आहे, घरचीच झाली आहे ती. तो शांतपणे हसतो, डोळ्यात समाधान असतं. संध्याकाळी दोघं व्हिडिओ कॉलवर असतात. लग्नाच्या कपड्यांबद्दल बोलत असतात. ती म्हणते, हे कपडे चालतील ना? तो हसत उत्तर देतो, तू जे घालशील ते सुंदर असणार. दोघं एकमेकांना चिडवतात, हसतात आणि त्या हसण्यात भविष्यातील आयुष्य दिसतं. घरात सगळ्यांना माहिती असतं. शेजारी, नातेवाईक सगळे म्हणतात लवकरच शुभकार्य आहे. कोणी नजर लावत नाही, कारण सगळं इतकं खरं, इतकं सुंदर वाटतं. रात्री ती झोपताना देवाजवळ हात जोडते, हे सुख असंच राहू दे. तो पण खिडकीजवळ उभा राहून आकाशाकडे पाहतो आणि मनात म्हणतो, तिला कधीच दुःखी होऊ देणार नाही. त्या दिवशी त्यांच्या आयुष्यात सगळं काही परफेक्ट होतं, पण परफेक्ट असलेली प्रत्येक गोष्ट कधी ना कधी तुटतेच. रात्रीचे 11 वाजलेले असतात. संपूर्ण घर शांत, खाली सगळे झोपलेले व टेरेसवर फक्त चंद्रप्रकाश आणि थंड वारा. तो हळूच पायऱ्या चढून वर येतो. चपलांचा हलका आवाज, हातात फोन, डोळ्यात एक वेगळी शांतता. तो वर पोहोचतो, आजूबाजूला पाहतो आणि तेवढ्यात तीही येते. तिच्या पावलांचा आवाज ऐकताच तो हसतो. उशीर झाला का? ती म्हणते, तू आहेस ना, मग वेळ कशाला बघायची. दोघं टेरेसच्या कट्ट्यावर बसतात. खाली रस्त्यावरून एखादी गाडी जाते. दूर कुठेतरी कुत्रा भुंकतो आणि पुन्हा शांतता. ती आकाशाकडे पाहते, तो तिच्याकडे. तो म्हणतो, आपलं घर कसं असेल ना, संध्याकाळी आपण दोघं असंच बसलेलो असो. ती हसते, डोळ्यात स्वप्न भरलेली, आणि आपण हे टेरेस विसरणार नाही. वेळ सरकत जातो. 12 वाजतात, 1 वाजतो, 2 वाजतात, पण त्यांना वेळेचं भानच नसतं. ती कधी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते, तो कधी तिच्या हातात हात घेतो. हवा जरा जड वाटू लागते, पण त्यांना काही जाणवत नाही. रात्री 2:45 तो अचानक शांत होतो. खूप वेळ काहीच बोलत नाही. ती विचारते, काय झालं? तो आकाशाकडे पाहत हळूच म्हणतो, मृत्यू म्हणजे काय असेल ग? दचकते, असं का बोलतोस? तो हलकासा हसतो, पण त्या हसण्यात काहीतरी तुटलेलं असतं. रात्री 3 वाजतात. तो तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, एक प्रश्न विचारू? ती हसत म्हणते, आता पुन्हा काय? तो गंभीर आवाजात म्हणतो, जर तुला फोन आला आणि मी या जगात नसेन असं तुला सांगितलं तर तू काय करशील? ती जोरात हसते, अरे वेड्या, काय काय बोलतोस, घाबरवू नकोस. ती त्याला चिडवते आणि त्याला वाटतं ती हे कधीच समजून घेणार नाही. आणि तेवढ्यात फोन वाजतो. हसणं थांबतं. हवा थंड होते. क्षणभर संपूर्ण टेरेस स्तब्ध. ती फोनकडे पाहते आणि म्हणते, मी जरा खाली जाते. तो काहीच बोलत नाही, फक्त तिच्याकडे पाहत राहतो. ज्या क्षणी ती खाली उतरली त्या क्षणी तो शेवटच्या या जगात उभा होता. ती हळूच टेरेसवरून खाली उतरते. पायऱ्यांवर अंधार, घरात सगळीकडे शांतता. फोन अजून वाजतच असतो. ती कॉल उचलते, हॅलो म्हणते. पलीकडून स्त्रीचा आवाज, त्या मुलाच्या आईचा, थरथरलेला आणि घाबरलेला. ती म्हणते, माझ्या मुलाचा आज रात्री 11 वाजता भयानक ॲक्सिडेंट झाला. ती जागीच थांबते. हातातून फोन सुटता सुटता राहतो. डॉक्टर म्हणाले, आम्ही त्याला वाचवू शकलो नाही. ती ओरडूही शकत नाही, डोळ्यातून पाणीही येत नाही. फक्त एकच प्रश्न, 11 वाजता? ती घड्याळाकडे पाहते. वेळ असते 3:07. ती धावत वर जाते.
श्वास फुललेला, पाय थरथरत टेरेसवर पोचते. तेच चंद्रप्रकाश, तोच आकाश आणि तोच वारा, पण तो नाही. ती आजूबाजूला पाहते, नाव घेते. ऐकतोयस ना? कोणताही आवाज नाही, फक्त तिच्या श्वासाचा आवाज. त्या क्षणी तिच्या डोक्यात त्याचे शब्द घुमतात. जर तुला फोन आला आणि मी या जगात नसेन असं सांगितलं तर? तिच्या पायाखालची जमीन सरकते. ती हळूहळू खाली बसते. डोळे मोठे होतात. म्हणजे 11 वाजता तो गेला, पण 3 वाजेपर्यंत माझ्याशी बोलत होता. तिच्या अंगावर काटा येतो. हात गार पडतात. तो शरीराने गेला होता, पण मन तिला शेवटचं भेटायला थांबलं होतं. दुसऱ्या रात्री तो पुन्हा टेरेसवर येतो, एकटाच, तिची वाट पाहत. ती नाही येत. तिसऱ्या रात्री तो पुन्हा येतो, पण ती येत नाही. प्रत्येक रात्री तो तिथेच उभा, शांत, न बोलता. पण चौथ्या रात्री तेच टेरेस, तेच आकाश, पण आज हवा वेगळी वाटते. तो नेहमीसारखा येतो, कठड्याजवळ उभा राहतो, डोळे दरवाजाकडे. आजही ती येणार नाही असं त्याला वाटत असतं, पण पायऱ्यांचा आवाज येतो. तो वळून पाहतो. ती उभी असते, पांढऱ्या कपड्यात, चेहरा शांत, डोळ्यात अश्रू नाहीत, फक्त एक वेदना. तो क्षणभर थांबतो आणि मग धावत तिच्या जवळ येतो. तू का नाही आलीस? मी 3 रात्री वाट पाहत होतो. ती हळू आवाजात बोलते. ज्या क्षणी मला समजलं की तू या जगात नाहीस, त्या क्षणी माझा श्वासही थांबला. तो हादरतो, डोळ्यात पाणी येतं. म्हणजे तू पण? ती मान हलवते. तो रडतो, पहिल्यांदाच खूप मोठ्याने रडतो. मी तुला घाबरवायचं नव्हतं, फक्त शेवटचं तुला पाहायचं होतं. ती त्याचा हात धरते आणि म्हणते, प्रेमात शेवट नसतो. चंद्र ढगाआड जातो. हवा अचानक शांत होते. दोघांचे हात एकमेकांत असतात आणि हळूहळू ते दोघेही अदृश्य होतात. या जगात नाही, पण दुसऱ्या जगात ते कायमचे एकत्र झाले. जर प्रेम खरं असेल तर ते मृत्यूनंतरही संपत नाही. तुम्हाला ही कथा मनाला लागली का? तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये सांगा तुम्ही काय अनुभवलात. शेअर करा, कारण कोणाला तरी अशी कथा ऐकायची गरज असेल. मन हेलावून टाकणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या प्रेमी कथा चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.